आपल्या किसान शिक्षण संस्थेच्या जिजामाता विद्यालयामध्ये आपण ऐतिहासिक उडी सातारा जेल पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांचं फार मोठं कार्य आणि म्हणूनच आजचा 10 सप्टेंबर हा दिवस आपण शौर्य दिन साजरा करीत आहोत। संपूर्ण सातारा या ठिकाणी जो सातारचा जेल फोडला क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांनी, तर तेथे जाऊन सुद्धा आपल्या संस्थेचे किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वैभव काका नायकवडी, वीर धवल नायकवडी सर्व कार्यकर्ते एकत्रित होऊन तो आजचा दिवस हा शौर्य दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत। क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या ऐतिहासिक उडीला 81 वर्ष पूर्ण, सातारा जेल फोडला आणि 10 सप्टेंबर शौर्य दिन म्हणून साजरा होणार। पूर्ण वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपल्याला बातमी मोठी आलेली दिसते आणि आपल्याकडं खरं तर विद्यार्थिनींना अतिशय बारकाव्यानं ही बातमी माहिती व्हावी, फक्त बातमीच नाही तर हा इतिहास माहिती व्हावा। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मुघलांच्या हातावर तुरी दिल्या आणि आग्र्याहून सुटका करून घेतली, अगदी तशाच पद्धतीचा हे मोठं शौर्य आपल्या विद्यार्थिनींच्यापर्यंत पोचावं यासाठी आपल्याला इत्यंभूत माहिती देणारा हा जो लेख आहे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी जयवंत अहिरांचं ही जे आपल्याला चरित्र पाहायला मिळतं त्याच्यामध्ये दिलेल्या लेखामध्ये पूर्णपणे बारकाव्यानं हे मांडणी केलेली आहे। बघा, काळजीपूर्वक ऐकायचं आहे। 2च दिवसात साताऱ्याहून DSPची ऑर्डर आली, नागनाथांना नायकवडी यांना इस्लामपूर जेलमधून सुरक्षित अशा सातारा जेलमध्ये हलवा। पोलिसांना नागनाथांना नायकवडी यांच्या क्रांतिकारक भूमिगतांची भीती वाटत होती, म्हणून त्यांना सातारला हलवताना विशेष दक्षता घेऊन त्यांना कधी हलवायचे याची गुप्तता ठेवली। अधिकाऱ्यांची आपसात खलबते चालू होती। एक दिवस अचानक कडेकोट बंदोबस्तात हत्यारबंद पोलिसांच्या बंदोबस्तात नागनाथांना पोलीस गाडीत बसवले व त्यांच्या बाजूला 2-2 हत्यारबंद पोलीस, पुढे 2-2 हत्यारबंद पोलीस व पुढच्या एका गाडीत पोलिसांची फलटण मध्ये अण्णांची गाडी, पाठीमागे SRPची राखीव पोलीस गाडी, अशा सुरक्षिततेखाली साताऱ्याकडे गाड्या निघाल्या। रस्त्यात पोलिसांची सारखी घालमेल होत होती। पोलीस सारखे बावरल्यासारखे भीतीच्या दडपणाखाली होते। अचानक एखाद्या वेळेस क्रांतिकारक हल्ला करतील की काय असा पोलिसांच्या मनात विचार येऊ लागला। सातारा जेलच्या दारात सर्व गाड्या सुरक्षित पोहोचल्या। क्रांतीवीर अण्णांची गाडी जेलच्या आत गेली आणि पोलिसांनी एकदा श्वास घेतला। DYSP यांनी जेलरला खास सूचना दिल्या। त्यांनी इस्लामपूर सब जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी एक खास पोलिसाची नेमणूक करा असे सांगून पोलीस इस्लामपूर परतीच्या मागे लागले। अण्णांना रात्रीच्या वेळी सातारा जेलमध्ये आणून सोडले। सातारा जिल्ह्यातील तो जेल अभेद्याचा होता। अशा जेलमधून पळून जाणे सोपे नव्हते। DYSP भोसलेंच्या सांगण्याचे गांभीर्य वाटले नाही। जेलरने त्या गोष्टीला विशेष महत्त्व न देता पूर्वी जेलमध्ये आलेल्या बर्डे गुरुजींवर लक्ष ठेवणाऱ्या अडीसरे पोलिसाला नागनाथ अण्णांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि बर्डे गुरुजींना ज्या बराकमध्ये ठेवले होते त्याच बराकीत नागनाथ अण्णांना ठेवले। त्यांना वाळव्यात पकडल्यापासून साताऱ्याला आणले तो 40वा दिवस होता। तो वार होता गुरुवार। सातारच्या तुरुंगाला चारी बाजूला उंच उंच अशा काळ्या दगडांच्या भक्कम भिंती होत्या। तुरुंगाला एक प्रवेशद्वार होते, ते मोठ्या लाकडी दरवाजाने सतत बंद ठेवले जात असे। गरजेप्रमाणे त्याची उघडझाप केली जात होती। इतर वेळे लहान दिंडी दरवाजे एजा होत असे। सतत जेलच्या आत बाहेर 24 तास हत्यारबंद पोलिसांचा कडक पहारा असे। आतल्या आत कैद्यांना ठेवण्यासाठी बंद बऱ्याक्या बांधलेल्या आहेत, तसेच बरेच मोठे मोकळे मैदान कैद्यांना फिरण्यासाठी आहे। कैद्यांच्या आंघोळीसाठी मोठा पाण्याचा हौद, जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघर, धान्य भांडार, लायब्ररी वगैरे अशा आवश्यक तेवढ्या सोयी केलेल्या आहेत। रात्री कैद्यांची हजेरी घेऊन सर्वांना बराकीमध्ये डांबले जायचे आणि त्या बराकीच्या दरवाजाला कुलूप घातले जायचे। रात्रभर कडक पहारा असायचा। सकाळी सर्वांना प्रातर्विधी व आंघोळीसाठी मोकळे सोडले जायचे। अशी सातारा जेलमध्ये पद्धत होती। या पद्धतीची नागनाथांना काडी मात्र कल्पना नव्हती। त्यांना आजच इस्लामपूरच्या सब जेलमधून आणले होते आणि सातारच्या सेंट्रल जेलमध्ये बर्डे गुरुजींच्या बराकीमध्ये बंदिस्त ठेवले होते। सकाळी नेहमीप्रमाणे एक हवालदार आला। त्याने प्रत्येक बराकीची ओळीने कुलपे काढली। सर्व कैदी बाहेर आले। त्याप्रमाणे नागनाथांनाही बाहेर आणण्यात आले। जेलमधल्या मोकळ्या मैदानात येऊन थांबले। तिथं त्यांना कामेरीचे SB पाटील भेटले। अण्णा त्यांना म्हणाले, अहो SB, इस्लामपूरच्या जेलपेक्षा या जेलमध्ये
पळून जायला सोपं आहे. तुम्ही येणार का माझ्याबरोबर? एस बी पाटील म्हणाले, माझी शिक्षा संपत आली आहे, थोडे दिवस राहिलेत, आता पळून जाण्यात काय अर्थ आहे? हीच गोष्ट बर्डे गुरुजींना विचारली. त्यांनीही एस बी पाटलांच्या सारखेच उत्तर दिले. शेवटी अण्णा म्हणाले, मी जेल फोडून जातो, निदान मला तरी मदत करा. त्यावर एस बी पाटील म्हणाले, मी हा जेल फोडून पळून जाण्यासाठी नियोजन केलं आहे. तुम्ही जेल फोडणार तर माझ्या नियोजनाचा उपयोग केलात तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. एस बी पाटलांना अण्णा म्हणाले, मला पकडून इंग्रजांनी माझा अपमान केलाय, मला त्यांचा पराभव करून त्यांना धडा शिकवायचा आहे. काही झाले तरी मी तुरुंग फोडणारच. एस बी पाटील म्हणाले, ठीक आहे, मी काय सांगतोय ते ध्यान देऊ नये का? हे बघा, 1-2 वेळा मी आजारी असताना पोलीस मला सरकारी दवाखान्यात नेत असत, त्यावेळी मी तुरुंगाच्या आजूबाजूची जागा येता जाता पाहिलेली आहे. भिंतीच्या बाहेर तुरुंगाच्या सभोवती उंच असे तारेचे कंपाऊंड आहे. पश्चिमेच्या बाजूला विटी दांडू चेंडू फळीने खेळणाऱ्या पोरांनी विटी चेंडू आणण्यासाठी तारा वाकवून वाट पाडली आहे. त्याशिवाय भाकड जनावरे चरायच्या निमित्ताने तारेच्या कंपाऊंडमध्ये जात असत आणि त्यांच्या जाण्या येण्याने वाट बरीच मोठी झालेली आहे. जवळच पोलीस लाईन आहे. अशा इत्थंभूत सर्व माहिती एस बी पाटील यांनी नागनाथांना दिली. पलायनाची जागा निश्चित करण्यासाठी अण्णा एस बी पाटील हातात हात घालून भिंतीला समांतर एरझाऱ्या घालून व्यायाम करण्याच्या निमित्ताने फिरून जागा निश्चित केली. मत्तीसाठी म्हणून वशीचे शीटचोर व नेरलेच्या बाबूरामचा भाऊ शामूरामा यांना तयार केले. प्रश्न पडला तो स्पेशल पोलिसाचा. तो पोलीस नागठाण्याच्या अडिसरे नावाचा होता. त्यांना बर्डे गुरुजी व नागनाथांच्यावर नजर ठेवण्याची स्पेशल ड्युटी दिली होती. याबाबत नागनाथांना एस बी पाटलांना म्हणाले, उद्या आपण याची ट्रायल घेऊ. सकाळी बऱ्याकेमधून आपण बाहेर आल्यावर बर्डे गुरुजींना पाण्याच्या हौदावर प्रातर्विधी व आंघोळीसाठी पाठवून देऊ. स्वतः मी दुसरीकडे जातो. पोलीस महत्त्व कोणाला देते ते पाहू. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रायल घेतली. बर्डे गुरुजी हौदाकडे निघाल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे पोलीस बर्डे गुरुजींच्या मागे गेले. आता कसलीही अडचण राहिली नाही. पलायनाचा बेत अण्णांनी निश्चित केला. त्यांनी एस बींना तसे सांगितले व पुढील बेत सांगितला. सकाळी बऱ्याकमधून बाहेर सोडल्याबरोबर बर्डे गुरुजींनी हातपाय धुण्यासाठी पाण्याच्या हौदाकडे जायचे. तेथे त्यांनी नेहमीपेक्षा जास्त वेळ काढायचा. तुरुंगाच्या आतील एका पोलिसाची कटकट मिटली. दुसरा पोलीस कुलपे काढायच्या नादात आपोआपच राहतोय आणि तिसरा पोलीस धान्य कोटीतील शिदा द्यायला जातोय. त्याला तिकडेच एकाने गुंगवायचे आणि सीट चोर साळीने व शामूरामाने भिंतीकडे तोंड करून बसायचे. त्या दोघांच्या खांद्यावर एस बी तुम्ही बसायचे आणि तुमच्या खांद्यावर मी बसायचे. पहिल्या जोडीने भिंतीचा आधार घेत हळूहळू उभा राहायचे. नंतर एस बी तुम्ही उभा राहायचे आणि शेवटी मी तुमच्या खांद्यावर उभे राहायचे. असा मनोरा करायचा तिघांचा व त्यावेळी मी धोत्राचा सोगा एस बींच्या हातात द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला भिंतीवरून खाली उतरताना दोरासारखा धोत्राचा उपयोग करायचा. त्यामुळे अण्णांना जेलमध्ये स्वतःचे कपडे वापरण्यास त्यावेळेला मुभा होती. सर्व नियोजन व्यवस्थित ठरवले. नंतर दुपारी अण्णांना जेलमधून बाहेर काढले व सर्व पोलीस चौक्यावरून अधिकाऱ्यांना हेच नागनाथ नायकोडी म्हणून ओळख करण्यासाठी फिरवले आणि 4 वाजता परत सातारा जेलमध्ये आणून बर्डे गुरुजींच्या बऱ्याकमध्ये बंद केले. रात्री बर्डे गुरुजींनी जेल फोडण्याचे नियोजन समजून सांगितले. गुरुजींनीही त्या नियोजनाला संमती दिली. क्रांतीवीर नागनाथांना जेलमध्ये आलेला 3रा दिवस होता. 4थ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे प्रातर्विधी आंघोळीसाठी सर्व कैद्यांना सोडण्यासाठी पोलिसांनी बऱ्याकीच्या किल्ल्या घेऊन कुलपे काढण्यास सुरुवात केली. प्रथम बर्डे गुरुजींच्या बऱ्याकीचे कुलूप काढले. नागनाथांना व बर्डे गुरुजी बाहेर आले. ठरल्याप्रमाणे बर्डे गुरुजी पाण्याच्या हौदाकडे गेले. अडिसरे पोलीस बर्डे गुरुजींच्या बरोबर गेला. एस बी पाटील, साळी व शामूरामा बाहेर आल्याबरोबर चौघेही पलायनाच्या भिंतीजवळ गेले. वशीचा शिटसोर साळी व नेरलेचे बाबूरामाचे भाऊ शामूराम भिंतीकडे तोंड करून बसले. लगेच एस बी दोघांच्या खांद्यावर बसले आणि अण्णा एस बींच्या खांद्यावर बसले. नियोजनाप्रमाणे पहिली जोडी उभा राहिली. नंतर एस बी पाटील उभा राहिले आणि शेवटी अण्णा उभा राहिले. अण्णा एस बींच्या खांद्यावर उभे राहिल्यावर छातीच्या खालीपर्यंतचा भाग भिंतीच्या वर आला. भिंतीवर चढायचे म्हटलं तर भिंतीवर हाताचा जोर देऊन भिंतीकडे चढणे भाग होते. विचार करायला वेळ नव्हता. नागनाथांना भिंतीवर चढले. तुरुंगाच्या बाहेर पाहिल्यावर एजा करणारे लोक दिसले. 10 सप्टेंबर 1944 नुकताच सूर्योदय व्हायला लागला होता आणि त्या उगवत्या सूर्याला साक्ष ठेवून कसलाच विचार न करता 18 फूट उंचीच्या तटावरून डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत त्यांनी खाली उडी मारली. तळहाताला थोडीशी इजा झाली. बाकी कुठेही खट्ट झाले नाही. तळहातातून रक्त येत होते. विचार करायला नागनाथांना वेळ कुठे होता. तुरुंगाच्या बऱ्याकीतून बाहेर पडल्यावर सूर्योदयाच्या बरोबर
8व्या मिनिटाला भिंतीवरून उडी मारली व तुरुंगातून बाहेर पडले. रक्ताना माखलेले तळहात मातीत चोळले आणि शेळीसाठी गवत उपटतोय असा देखावा करत गवत उपटत उपटत मुलांनी वाट पाडलेल्या तारेच्या कंपाऊंडमधून बाहेर पडले. समोर बघतायत तो एक पोलीस हातात पिशवी घेऊन पोलीस चाळीत निघाला होता. अण्णांनी पवित्रा बदलला आणि त्याच्या पाठोपाठ पोलीस चाळीत निघाले. मनात ठरवलं पोलीस चाळीत पहिल्या घराचे समोर जायचे आणि पोलीस घरात दिसला तर त्यांना म्हणायचे, हवालदार साहेब, मी खेड्यातील एक गरीब तरुण आहे, मला पोलिसात भरती व्हायचे, तुम्ही मला काय मदत करू शकाल? जर पोलीस घरात नसलाच आणि त्याची बायको दिसली तर त्यांना म्हणायचे, अहो मावशी, हवालदार साहेब कुठं आहेत? त्यांनी मला नोकरी कामासंदर्भात बोलावले होते असे म्हणायचे. पण नागनाथ अण्णांचे दैव बलवत्तर, पहिल्या घरात कोणीही समोर दिसले नाही. अण्णाने समोरच्या घराच्या पायरीवर जो पाय टाकला होता त्याच पायरीवर गिरकी मारून घुमजाव केले. तडक पोलीस चाळीतून सातारा शहराचा रस्ता धरला. त्यांना पाहणाऱ्यांना त्यांच्याबद्दल काहीही संशय आला नाही, कारण ते पोलीस चाळीतूनच येत होते. इकडे तोपर्यंत सातारा जेलमध्ये मोठा हाहाकार झाला. तुरुंगातील स्पेशल पोलीस हवालदार, बऱ्याकीच्या दारांना कडी कुलपे घालणारा हवालदार हवालदिल झाले. सकाळच्या हजेरीला असणारा कैदी कुठे गेला? जमिनीत गडप झाला की आकाशात उडून गेला? नेमकं काय झालं? पोलिसांनी एस बी पाटलांच्याकडे चौकशी केली. नागनाथ कुठं आहे? एस बी म्हणाले, आत्ता माझ्याजवळून पाण्याच्या हौदाकडे जातो म्हणून गेला. पोलीस पाण्याच्या हौदाकडे जाऊन आला. अहो, पाण्याच्या हौदाकडे नागनाथ नाही. त्यावर एस बी म्हणाले, असं होय? अहो हवालदार, मग तो मेसमध्ये काहीतरी काम आहे म्हणत होता, तिकडे गेलाय काय बघा. पोलीस पळतच मेसमधून परत ते सांगत आला. मग एस बी म्हणाले, अहो हवालदार, आत्ता माझ्या लक्षात आले, तो लायब्ररीत पुस्तक आणायला जातो म्हणाला होता, तिकडं आहे का पहा. पोलीस लायब्ररीत पळत गेला आणि पळतच परत आला आणि एस बीना म्हणाला, नागनाथ लायब्ररीत नाही. एस बी म्हणाले, अहो हवालदार साहेब, एवढं घाबरताय कशाला? कुठे जातोय नागनाथ? बर्डे गुरुजींच्याकडे बसला असेल गप्पा मारत. अशा पद्धतीने एस बी पाटील यांनी वेळ काढला म्हणून नागनाथांना सुरक्षित ठिकाणी पोहोचले. कुठेच नागनाथांनांचा पत्ता लागत नाही म्हटल्यावर कैदी पळाल्याचे घोषित करून बिगुल वाजायला लागला. सातारा शहरात अण्णांची शोधाशोध सुरू झाली. त्याला आता खूप वेळ झाला होता. सातारा जेलच्या तटावरून उडी मारून नागनाथांना नायकवडी सातारा शहराच्या दिशेने चालले होते. एका घराला वकिलाच्या नावाची पाटी दिसली. त्या काळात वकील मंडळी व शाळा मास्तर जवळजवळ सर्वच राष्ट्रप्रेमी होते. वकिलाची आपल्याला मदत होईल म्हणून त्याच्या घरात जाताना हातातील गवताची मूठ त्यांच्या छोट्याशा बागेच्या कोपऱ्यात टाकली आणि वकील साहेब आहेत का म्हणून विचारले. घरातून बाई माणसाचा आवाज आला, आहेत, आंघोळ करताय, तुम्ही बसून घ्या. घरात येऊन ते खुर्चीवर बसले. समोरच्या भिंतीवर त्यांनी पंचम जॉर्जचा फोटो लटकवलेला दिसला आणि वाघाच्या घरात आपण पाहुणा म्हणून आलोय हे अण्णांनी ओळखले आणि दूध घालायला आलेल्या शेतकरी बाईला पाटी उचलू लागल्याच्या निमित्ताने ते उठले. त्या बाईच्या डोक्यावर पाटी ठेवली व तडक घराच्या बाहेर पडले. थोडे चालल्यावर रस्त्यालगत कन्या शाळेजवळ जाजू मारवाड्याचे दुकान लागले. जाजू मारवाडी राष्ट्रप्रेमी होता, शिवाय अण्णांची व त्याची ओळखही होती. त्यांना घडला प्रकार थोडक्यात सांगितला. जाजू म्हणाले, दिवसभर दुकानाला गिरायकांची वर्दळ असते, उगीच धोका पत्करायला नको. अण्णा म्हणाले, ठीक आहे, मला सोमवार पेठेतील कर्मवीर अण्णांचे घर दाखवायला माणूस द्या. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या भाच्यास त्यांच्यावर दिले. थोडे अंतर चालून गेल्यावर सोमवार पेठेतील कर्मवीर अण्णांच्या घरचा रस्ता लक्षात येतात. जादूच्या भाच्याला परत जायला सांगून सोमवार पेठेतील कर्मवीर भाऊराव अण्णांच्या घराजवळ अण्णा आले. अंगणात 2 मावशीबाई धान्य निवडीत बसल्या होत्या. दारातच लहान मुलीला घेऊन उभे राहिलेले सुकटणकर दिसले. अण्णा म्हणाले, सुकटणकर साहेब, तुम्ही मला ओळखलं नाहीत, पण मी तुम्हाला चांगला ओळखतो. गणी अत्तारना नागनाथांनी बोलवलंय, एवढा निरोप द्या असे सांगून सरळ कर्मवीर अण्णांच्या घरात शिरले. त्यांच्या मच्छरदानीत लावलेल्या कॉटवर जाऊन निवांत झोपले. काही क्षणातच नागनाथांची गडद झोप लागली. क्रांतीवीर अण्णा अभेद्याचा सातारचा जेल फोडून यशस्वी पलायन केल्याची बातमी सातारा शहरापासून जिल्ह्यापर्यंत पोहोचली. सर्व जनतेला भूमिगतांना आनंद झाला. याने ब्रिटिशांची चांगलीच जिरवली. वारे बहादूर म्हणून अनेक जणांनी आपला आनंद व्यक्त केला. रहमतपूरचे एक पैलवान रहमतपूरपासून साताऱ्यापर्यंत अण्णांच्या नावाच्या घोषणा देत साताऱ्यापर्यंत पळत येऊन त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. 10 सप्टेंबर 1944ला अण्णांनी जेलमधून पलायन केले. त्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी मिरज वाढवून त्यांचे आजोबा संभाजी साळुंखे आले होते. त्यांना एस बी पाटलांनी सांगितले, नागनाथ सकाळीच तटावरून उडी मारून पळून गेला आहे. पोलीस चाळीच्या बाजूच्या जेलच्या तारेच्या कंपाऊंडमधून पाहून या, तिकडे पडलाय का, सही सलामत निघून गेलाय. त्याप्रमाणे त्यांनी आपला नातू सही सलामत गेल्याची खात्री केली आणि जेलरला सांगितले, मी नागनाथचा आजोबा आहे, मी त्याला भेटायला आलोय, मला त्यांची भेट द्या. त्यावर जेलर खेकसूनच म्हणाला, तुमचा नातू जेल फोडून पसार झालाय. आजोबाने जेलरला दम दिला, इतक्या कडक बंदोबस्तातून पळून गेला म्हणून मला खोटं सांगताय. अगोदर माझा नातू कुठं आहे ते सांगा, नाहीतर मी तुमच्या पुढं डोकं फोडून घेईन. तुम्हीच माझ्या नातवाला मारलंय आणि वर पळून गेलाय म्हणून सांगता काय?
जेलर नरमला. तो काकुळतीला येऊन आजोबांना म्हणाला, अहो खरंच सांगतोय तुमचा नातू जेल फोडून पसार झाला. नागनाथ जेल फोडून आल्याची बातमी गणी अत्तारना समजली होती, पण ते कुठे आहेत, कुठे गेलाय हे माहीत नव्हते. एवढ्यात सुकटणकर साहेबांनी गणी अत्तारना नागनाथांनी तुम्हाला बोलावले आहे असे सांगितले. ते आता कर्मवीर अण्णांच्या घरात आहेत म्हटल्यावर त्यांनी आपल्या घराच्या मागच्या दाराची कडी काढून ठेवली व नागनाथ अण्णांना आणण्यासाठी कर्मवीर अण्णांच्या घरी गेले. मावशीबाईंना विचारले, नागनाथ कुठं आहेत? त्यावर बाई म्हणाला, ते नागनाथ आहेत का कोण आहे ते मला माहिती नाही, पण आत एक माणूस अण्णांच्या कॉटवर गाढ झोपलेला आहे, पाहिजे तर आत जाऊन बघा. जवळ जाऊन गणी अत्तारांनी नागनाथांना जागे केले व हाताने खुनवून माझ्या पाठीमागून या म्हणून पुढे चालू लागले. खरं तर गणीबाई अत्तार हे कोकरूड गावचे आणि त्यावेळेला सातारमध्ये ते प्राचार्य म्हणून काम करत होते. खूप म्हणजे मला सांगताना अभिमान वाटतो की आपल्या भागातील अनेक लोकांनी अशा पद्धतीने जी मदत केलेली आहे ती अण्णा कधीही पुढे विसरलेले नाहीत. आणि त्यानंतर दिवसभर गणी अत्तार आणि अण्णांना आपल्या घरात ठेवून घेतले. सर्व सातारा शहरात शस्त्रधारी व निशस्त्र पोलिसांची सारखी धावपळ होती. पोलिसांनी सर्व शक्ती नागनाथ अण्णांच्यावर एकवटली होती. हजारो हत्यारधारी नागनाथ अण्णांच्या मार्गावर निघाले होते. शेकडो घोडेसार सातारा शहरभर फिरू लागले होते. पोलिसांनी सर्व सातारा शहर पिंजून काढले. अण्णांचे गाव वाळवे दक्षिण साताऱ्यात मोडत होते म्हणून दक्षिणेकडे पोलिसांच्या तुकड्या त्यांच्या मार्गावर पाठवल्या. आणि अशा पद्धतीनं खरं तर क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी यांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश इंग्रज सरकारने दिले होते. पोलीस कमी पडले म्हणून बेळगावहून 500 पोलिसांची एक सशस्त्र तुकडी मागवली होती. सर्व सातारा शहराला पोलिसांनी वेढा घातलेला होता असे. आणि आणखीन थोडा वेळ सर्वात महत्त्वाचं की गणीबाई अत्तारांच्या घराजवळ म्हणजे सोमवार पेठेत येवलेकर बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर एका खोलीत अण्णा राहत होते. दोघे मित्र खोलीवर आले तेव्हा रात्रीचे 10 वाजले. त्या दोघांनी नागनाथ अण्णांना सातारा शहराची सर्व हकीकत सांगितली. त्या बातमीचा सर्व अंगाने विचार केल्यानंतर दिवसभराच्या वेळेत अण्णांनी सातारा शहरातून निष्ठून जाण्याचे नियोजन केले आणि त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले होते. क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी यांनी त्यावेळेला वापरलेली त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या सहकार्याने केलेली त्यांना मदत आणि त्यामुळंच क्रांतीवीर अण्णा यांचं शौर्य आणि धाडस हे खूप मोठं आहे. सातारची 18 फूट उंचीची तटबंदी ज्यांनी पार केली, क्षणाचाही विलंब न लावता स्वातंत्र्य मिळावं म्हणून, आणि त्याला यश आलं म्हणून आजचा दिवस 10 सप्टेंबर हा दिवस आपण शौर्य दिन म्हणून साजरा करीत आहोत. अण्णांच्या या कार्याला जिजामाता विद्यालयाकडून कोटी कोटी सलाम. जय हिंद.